हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल. जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटते. तर असे झटपट तयार होणारे बिना पाकाचे लाडू कसे करायचे ते बघूया. आपल्याला 2 वाटी रवा लागणार आहे. तर बघू शकताय असं बरोबर वाटीचं माप घ्यायचं आहे आणि एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे. तर हे 2 वाटी एकदम बारीक रवा आहे. जाड असेल तरी पण चालते, पण हे बारीक रवा आहे. तर एकदम 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर आता हे रवा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. 2 वाटी रवा आहे तर आपल्याला 1 वाटी तूप लागणार आहे. तर बरोबर 1 वाटी तूप घेतलेलं आहे. बघू शकताय रव्याच्या बरोबर 1 वाटी पूर्ण तूप घेतलेलं आहे. 2 चमच पॅनमध्ये तूप टाकून घेऊया. तर 2 चमच मी आता तूप टाकलेलं आहे. जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे तूप. तर 2 वाटी रवा आहे ते याच्यावर मीडियम गॅसवर एकदम असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कलर येईपर्यंत याला रव्याला एकदम खमंग सुगंध वास यायला लागला की रवा भाजला म्हणायचं. तर मीडियम गॅसवर रव्याला पूर्ण असं एकजीव भाजून घेऊया. अजिबात मोठा गॅस करायचा नाही, मीडियम गॅसवरच रवा भाजायचा आहे. मोठा गॅस केला तर लगेच आपल्याला रवा करपेल. तर एकदम मीडियम गॅसवर खमंग लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. मस्त छान आता रवा लालसर झालेला आहे, भाजलेला आहे. याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी पण चालतील. तर आता हे मीडियम गॅसवर खमंग रवा भाजून झालेला आहे. बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे रव्याला. तर 2 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी आपल्याला बेसन लागणार आहे. तर 2 वाटी रवा आता मी भाजून घेतलेला आहे बघू शकता. तर याच्यामध्ये आता 1 वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे. रवा भाजत आला की याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे. बघू शकता मी 1 वाटी आता बेसन घातलेलं आहे. बेसन पण आता मीडियम गॅसवर रव्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान असं खमंग बेसन पण भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं मीडियम गॅसवर बेसन भाजून घ्यायचं आहे. लागेल तसं आपल्याला तूप थोडं थोडं टाकायचं आहे. तर आपण आता बेसन टाकलेलं आहे तर आपल्याला तूप पण आता लगेच याच्यात टाकून घ्यायचं आहे. तुपावर पूर्ण आता याला बेसन रवा पूर्ण छान असं खमंग भाजून घेऊया. सुगंध तर फार छान येतो आहे तुपाचा. तूप आहे ते मी घरीच बनवलेलं आहे. घरचं दूध असते तर घरचंच तूप बनवलेलं आहे, विकत आणलेलं नाही, घरी तयार केलेलं तूप आहे. तर खमंग रवा बेसन छान आता खमंग भाजून झालेलं आहे. तर तूप आहे तर थोडं 1-2 चमच अजून टाकून घेऊया याच्यामध्ये. आपल्याला 1-2 चमच तूप लागणार आहे अजून. तर याच्यामध्ये मी 2-3 चमच आणि तूप टाकलेलं आहे. तर तुपामध्ये पूर्ण आता एकजीव करून घेऊया. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलं पण लहान आता सुट्ट्यात लागलेलेच आहेत. त्यांना पण अधनं-मधनं वेळेस काहीतरी असं गोड खावंसं वाटते. तर असं करून ठेवलं डबा भरून तर मुलं पण आवडीने खातील आणि छान एकदम टेस्ट आहे हे रवा बेसनाचे लाडू. मी याच्यामध्ये वेलची पावडर घातलेला आहे. वेलची पावडर घातल्यानंतर तूप आता एवढं राहिलं होतं पूर्ण मी आता तूप याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकताय. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे पूर्ण एकजीव करून घेते. गॅस बंद केलेला आहे मी आता. तर 2 वाट्या रव्याला 2 वाटी साखर घेतलेली आहे मी. बरोबर 2 वाटी साखर घेतलेली आहे. माप एकदम व्यवस्थितच घ्यायचं आहे. तर 2 वाटी रव्याला 2 वाट्या साखर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही साखर. तुम्हाला कमी गोड लागत असेल तर थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. याच्यामध्ये गॅस बंद केलेला आहे. आता याच्यात टाकून घेऊया. मिक्सरला फिरवलेली साखर टाकलेली आहे. याच्यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. हे लाडू एकदम झटपट होणारे लाडू आहेत. अगदी 10-15 मिनटात तयार होतात आणि बिना पाकाचं झंझट नाही. तर आता हे मिक्सरला पूर्ण सारण फिरून घेऊया. गरम आहे तोपर्यंत. तर पूर्ण सारण आता मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम असं स्मूथ झालेलं आहे आपलं सारण. तर पूर्ण असं सारण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. लाडू पाहिजे तसे तुम्ही वळू शकताय. थोडंसं गरम आहे, थोडंसं कोमट होऊ देते. हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची. गरम कोमट झाले की नाही लगेच लाडू वळून घ्यायचे आहे. तर बघू शकता या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे लाडवाची. बिना पाक्याचे लाडू आपले एकदम झटपट तयार होतात. लहान मुले तर आवडीने खातील. लहान मुलेच काय मोठी माणसं पण आवडीने खातील. जेवण झाले की काहीतरी गोड लागते खायला. तर एक लाडू असा खाला तर अगदी एकदम टेस्टी लाडू झालेला आहे. दाणेदार लाडू झालेला आहे बघू शकताय. मस्त एकदम असे दाणेदार आपले लाडू रवा आणि बेसनाचे लाडू तयार आहेत. बघू शकताय मस्त छान असा लाडू दिसायलाच किती सुंदर दिसतो. वरनं तुम्हाला जर काजू बदामचे काप लावायचे टाकू शकताय, टाकायचे असले तर. पण मी अगोदरच टाकलेले आहेत, पण वरनं टाकणार नाही मी आता. बघू शकताय तुम्हाला आवडत असेल तर या सारणमध्ये मिक्स केलं तरी पण चालतील. असे आपले झटपट होणारे रवा बेसनाचे लाडू तयार आहेत.
किती छान असं दिसायला सुंदर एकदम दाणेदार रवा बेसनाचे लाडू दिसत आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. उन्हाळा स्पेशल रवा बेसनाचे लाडू तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू आपले तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.